आता एक महत्वाचा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. प्राजक्त तनपुरे नेमकं कोणत्या मंचावर दिसतात? पुढं काय होईल 29ला तो भाग वेगळा, त्यावेळेस आम्ही लढणारच आहोत. तुम्ही काही काळापासून थोडे मवाळ झालेला आहात असं काही जणांचं मत आहे. सत्ताधाऱ्यांवरती टोकाची टीका करणं म्हणा किंवा फडणवीसांचा थेट विरोध करणं, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा थेट विरोध करणं थोडंसं कमी झाले असे काही जणांचं मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी एक कौतुक केलं, एकच वाक्यात केलं फक्त. असं नाही की एवढे आंदोलन मी केली पण एकदा कौतुक केलं ते सगळ्यांनी उचलून धरलं. जयंत पाटील साहेब असतील, ते तुमचे मामा लागतात, त्यांच्याशी तरी किमान चर्चा झाली होती का? कार्यकर्त्यांचं मी वैशिष्ट्य सांगते की एक जी नाळ जी जोडलेली आहे आमच्या आजोबांच्या काळापासून, असे कार्यकर्ते मिळणं हे माझं नशीब आहे. त्यामुळे कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावरती चिल्लर कॉमेंट करणं, व्यक्त करणं, मला काहीतरी काही फरक पडत नाही. आम्ही आमचं काय विषय ताकद 29 आम्ही व्यवस्थित ताकदीने लढूच मैदानामध्ये, तो काय विषय नाही. मंडळी नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकच नाव आणि एकच मतदारसंघ सातत्यानं चर्चेत आहे. मतदारसंघ चर्चेत असण्याचं कारणही आपल्याला माहिती आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक सध्या लागलेली आहे आणि ह्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ज्या काही अनेक उमेदवारांनी अर्ज भरले, अनेक उमेदवार विड्रॉल करतायत. आज माघारीचा दिवस आहे, आता शेवटी 3 वाजता यादी येईल. परंतु एक नाव असं आहे की ज्या नावानं अजूनही फॉर्म भरला नाही, किंबहुना भरायचंय की नाही हा संभ्रम अजूनही त्यांच्या डोक्यात होता. मात्र असं असताना सुद्धा त्या व्यक्तीने फॉर्म भरावा यासाठी विरोधी आघाडी असतील किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न केले गेले. परंतु त्या व्यक्तीची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कदाचित कोणाकडून झाला की नाही माहित नाही. परंतु त्याच व्यक्तीकडून जर जाणून घेऊ शकलो तर अनेक प्रश्नांची उलगड होतील आणि खरं तर या निवडणुकीला कुठल्याही पद्धतीने आपल्याला विरोध करायचाच नाहीये. ही भूमिका त्यांची का होती हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत. म्हणून आपण आलेलो आहोत आज राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये. आपण बोलणार आहोत, भेटणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा शरदचंद्रजी पवार पक्षाचे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार आदरणीय प्राजक्त तनपुरे सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला हाच आहे. महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. काही दिवसांपूर्वी तुम्ही जर बघितलं तर जन आशीर्वाद यात्रा सुद्धा काढलेली होती आणि लोकांच्या मनातला एक आवडता चेहरा म्हणून या भागातला तुमच्याकडे बघितलं जात होतं. अनेकांना असं वाटत होतं की ही निवडणूक अनुभवाच्या दृष्टिकोनातून जर प्राजक्त तनपुरे सर लढतायत तर कदाचित ते चांगल्या पद्धतीनं निवडून येऊ शकतील, असं सगळं वातावरण आहे, सगळं गुडगुड आहे. आणि आत्ताच्या राजकारणामध्ये जेव्हा खुर्चीसाठी स्पर्धा लागलेली आहे अशा सगळ्या काळामध्ये मला लढायचंच नाहीये, ही भूमिका किती धाडसाची वाटते तुम्हाला? नाही, धाडसापेक्षा याच्यामध्ये हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये माझ्या राहुरी तालुक्यातली मेजॉरिटी मतदान हे माझ्या राहुरी तालुक्यातलं आहे, जवळपास 60% आसपास. बाकी 25% नगर मधलं, 15-20% पाथर्डीतलं, पण मेजॉरिटी भाग राहुरी तालुक्यातला आहे. आणि इथले या तालुक्याला बरेच वर्ष पुनर्रचना जशी झाली तसं खूपसं काय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. बरोबर. आणि म्हणून काही 5 वर्ष मी केलं प्रतिनिधित्व. त्यामध्ये मी बराचसा मागचा बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा पायाभूत सुविधा निर्माण केलं, पाणी आणलं, विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं, दिवसा वीज, जे की पाण्याचे प्रकल्प होते ते व्यवस्थित चालवले, रस्ते केले, बऱ्याचशा आता एसटी स्टँडची आमच्या निर्मिती झाली असेल वगैरे वगैरे. आणि एक न्याय या मतदारसंघाला, या तालुक्याला आपल्या भागातला आमदार असताना कसा देता येतो हे जनतेनं 5 वर्ष बघितलं. तरी मला 2.5 वर्ष खरं सत्तेची मिळाली, त्याच्यातही कोविड होता, 1 वर्ष 1.5 वर्ष. त्यामुळे तसं खूप कमी कालावधी आम्हाला तसं काम करण्यास मिळालं. तरी देखील खूप प्रचंड कामं या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम या तालुक्याने बघितलं. आणि कुठंतरी परत सत्ता गेल्यानंतर बाहेरचा आमदार असेल काय असेल, पुन्हा 1-1.5 वर्ष आता हे झालेलं आहे, विकास कामं सगळी ठप्प झालेली आहेत. कुठल्याही प्रकारचा नवीन भरीव असा काही निधी कुठं दिसत नाही आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तेही नीट चालेना झालंय. अशा सगळ्या अवस्थेमध्ये या तालुक्यातली लोक, जनता मला सातत्याने येऊन भेटायची, कार्यकर्ते, किंवा पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातला आमदार व्हायला पाहिजे, याच लोकांची भावना जाणून घेण्याच्या दृष्टीनेच मी यात्रा त्या ठिकाणी काढली. जुने काही प्रश्न, काही नवीन प्रश्न देखील येऊ घातले होते, ज्याचे की दूरगामी परिणाम या तालुक्याच्या विकासावर म्हणा किंवा या तालुक्याच्या जडणघडणीवरती, पुढच्या भवितव्यावरती झाले असते. बरोबर. असे सगळे प्रश्न मला या यात्रेच्या माध्यमातून लोकांकडून जो फीडबॅक मिळाला, आणि माझं हेतू होता की हे
या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आपण लढा होता. आणि दुसरी किनार होती की बाबा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे आणि एक भावनिक कुठंतरी वातावरण, शेवटी कोणी जरी गेलं ते 2 टर्म या नवीन पुनर्रचित मतदारसंघाचे 2 टर्म पूर्ण 2 टर्म आमदार होते, 1 टर्म मी होतो आणि आता पुन्हा तिसऱ्या वेळेस ते निवडून आले. त्यामुळे त्यांचाही इथं संपर्क होता आणि त्यांच्याविषयी कुठंतरी एक भावनिक किनार देखील या निवडणुकीला निश्चितपणे होती. त्यामुळे त्यांच्याच घरातलं कोणीतरी उभं राहिल्यावरती एक थोडासा भावनिक विचार एका बाजूला होता आणि एक तालुक्याच्या विकासाचा देखील विषय होता. आणि ह्या 2 मुद्द्यावर माझी देखील द्विधा मनस्थिती होती. म्हणजे मी कधीच असं बोललो नव्हतो की मी लढणारच आहे, चला लागा तयारीला तर आपण लढूयात, असं वाक्य मी कधीही माझ्या आशीर्वाद यात्रेमध्ये देखील कुठं काढलं होतं. मी हेच म्हटलं होतं की आपण तुमच्या सगळ्यांचा विचार घेऊन शेवटी योग्य तो निर्णय घेऊ, हेच माझं वाक्य होतं. बरोबर. आणि तयारी तशी मी बऱ्यापैकी तशी केली होती. पण ज्या दिवशी मला सरकार पक्ष आणि बरं दुसरा एक मुद्दा होता की मी जरी एकटा निवडून आलो असतो तरी वरती सरकारमध्ये काय फरक पडला नसता ना. एका आमदारांच्या निवडून येण्यामुळं लगेच आमची महाविकास आघाडी काय सत्तेमध्ये येणार असंही काय चिन्ह नव्हतं काय. शेवटी 132चे 131 झाले असते किंवा काय. पण असं सरकारमध्येही कुठं काय फरक पडला नसता. मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो असतो. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा सरकारमधले मंत्री माझ्या कार्यालयामध्ये येतात, ते असं नाही की मी त्यांच्याकडे गेलो, एवढा मोठेपणा देऊन ते शेवटी माझ्याकडे येतात आणि मी माझी निवडणूक लढण्याची जी भूमिका आहे ती त्यांच्या पुढे मांडली असतात. त्याच्यावर जर ते त्या प्रश्नांवरतीच जर ते सकारात्मक, शेवटी आज मी जरी निवडून आलो तरी सत्तेत तीच लोक राहणार आहेत पुढची 3.5 वर्ष. पुढे काय होईल 29ला तो भाग वेगळा, त्यावेळेस आम्ही लढणारच आहोत. पण आज सत्तेमध्ये तीच लोक आहेत जरी मी आमदार झालो असतो. आणि म्हणून त्यांनी जर काय मला आश्वासन दिलं असेल की बाबा एवढे एवढे प्रश्नाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक आमची चर्चा त्यावेळेस झाली, त्यांनी देखील बाहेरून ती काय चर्चा ती सांगितली. त्यामुळे मग कुठेतरी अट्टहास करण्यापेक्षा एक भावनिक किनार आहे, त्यालाही प्रतिसाद दिल्यासारखं होईल, आपले प्रश्न सुटतायत. त्यामुळे फक्त मी काही करून आमदार व्हायचंच 3.5 वर्षाकरता आणि मग नंतर मात्र हे प्रश्न कुठेतरी जर सरकारनं अडवले असते तर मग त्याला मी जबाबदार राहिलो असतो. अशा सगळ्या भूमिकेतून मी तो एक समंजस भूमिका घेऊन कुठेतरी थांबलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि मी थांबलो. याच्यामध्ये मी कधी म्हणलं होतं की मी लढणारच आहे असं कधी. पण एक या सगळ्या संदर्भानं प्रश्न निर्माण होतोय की मोठा विचारला जातोय, अनेकांकडून हाच विचारला जातोय की ठीक आहे, तुम्ही जी भूमिका घेतली, हा बाबा माझ्या एकाच्या शीटनी जाऊन परिवर्तन पूर्ण आघाडीत होऊ शकत नाही किंवा ती सत्तेत येऊ शकत नाही, कामं व्हायची ती नाही होतील माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये लढण्यात काही अर्थ नाही असं तुम्हाला वाटतंय. पण याचा इम्पॅक्ट दुसऱ्या बाजूला असा नाही होत का की याच्यामुळं विरोधी आघाडीच जी आहे ती फार कमकुवत झाल्यासारखी वाटते? कारण आज तनपुरे सरांकडे बघत असताना लोकांचं असं मत होतं की बाबा एक स्ट्रॉंग अपोनंट होता, इथं महाविकास आघाडीकडे स्ट्रॉंग चेहरा न राहिल्यामुळं कदाचित त्याची इमेज महाराष्ट्रात अशी तयार होत गेली की महाविकास आघाडीच पूर्ण परत वीक पडतीये. मग याच्याबद्दल तुमचं मत काय? कारण तुम्ही काय पूर्ण आघाडीचं नेतृत्व तिथे करत होता. नाही, बरोबर आहे. मी जे मुद्दे आपल्याला सांगितले की मी काय महाविकास आघाडी सोडलेली नाहीये, मी काय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. 2029च्या रणसंग्रामात मी असणारच आहे पूर्ण ताकदीने. पण माझ्या एकट्याने येऊन तिथं काही फरक पडणारही नाहीये. आणि सध्या जी सरकारमधली लोक आहेत त्यांनी जर माझे प्रश्न सोडवण्याचं जर आश्वासन मला दिलं असेल तर याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठं वीक पडण्याचा विषय होत नाही. विषय काय, शेवटी प्रश्न आज हे बघा, आज जनरल इलेक्शन होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे, अजून 3.5 वर्ष जायची आहेत. त्यावेळेस रणसंग्रामात आम्ही कुठं मागं हटणार नाहीत ना. त्यावेळेस मग शेवटी आम्ही आमचं महाविकास आघाडीचं सरकार आणण्याकरता प्रयत्नशील राहू आम्ही त्यावेळेस. पण आज तो विषय नाही, ही मिड टर्म इलेक्शन आहे. त्यात ते समोरचे उमेदवार जे आता राहिले त्यांचे वडील वारलेले आहेत, तसंही ते 1.5 वर्षापूर्वी जनतेने त्यांना कौल दिला होता. काय कुठल्या मुद्द्यावर दिला असेल काय तो आज चर्चेचा विषय, पण ते निवडून आले होते. त्यामुळे तसं पाहता एक कुठेतरी सगळ्या मुद्द्याचा विचार करता महाविकास आघाडी वीक पडण्याचा हा विषय नाही. आम्ही आमचं काय विषय ती ताकद 2029ला आम्ही व्यवस्थित ताकदीने लढूच मैदानामध्ये, तो काय विषय नाही. आता याच्यात एक होतंय की मी तुमचे काही व्हिडिओज इतर चॅनलला पण मुलाखतीचे बघितले आणि त्याच्यावरच्या कमेंट्स मी जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न करत होतो. मतदारसंघातल्या भाजपच्या अशा काही कार्यकर्त्यांची पण अशी प्रतिक्रियांमध्ये कमेंट्स दिसतात की प्राजक्त तनपुरे लढले जरी असते आणि नसते तरी अक्षय कर्डिलेच आमचे निवडून येणार होते, फिक्स आहे. म्हणजे हे जे काही एक कॉन्फिडन्स विरोधकांचा वाढला यामुळे, याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हे त्यांचं बालिशपण आहे. त्यांच्यातले काही लोकांनी मला फोन करून आभार व्यक्त केले. आता शेवटी प्रत्येक पक्षात काही चिल्लर लोक असतात,
काही मनाचा मोठेपणा दाखवणारे लोक असतात, काही मॅच्युअर्ड लोक असतात. त्यामुळं सगळ्यांचं असं काही खूपसं मनावर घ्यायचं नसतं. आपल्याला माहिती ना, आपण काय बरोबर. विचार केला काय नाही आपल्याला माहिती. बरोबर. माझी ताकद काय ही मलाही माहिती आहे शेवटी. त्यामुळे कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावरती चिल्लर कॉमेंट करणं, व्यक्त करणं मला काहीतरी काही फरक पडत नाही. त्यामुळे माझी ताकद काय मला माहितीये, माझ्या कामाची पद्धत काय ही मला माहितीये, आमच्या जनतेला माहितीये. मी काय करू शकतो काय करू शकत नाही, माझ्या ताकदीचा मला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळं मी जर मनाचा मोठेपणा दाखवला असेल आणि तिकडे त्यांनी दाखवलाय, त्यांनी पण समोरच्या उमेदवारांनी देखील आभार व्यक्त केलेत. आता काही काही पक्षात काही काही अशी बालिश लोक असतात, ते करत असतील कॉमेंट काय, बरोबर. खूप लक्ष द्यायचं नसतं त्याच्याकडे काय. आता आणखीन एक विषय याच्या संदर्भाने निर्माण होतोय की या तुमच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा राहुरी तालुक्यावरती विशेषतः एक अन्याय झाला असं काही राहुरीतल्या लोकांचं मत येते की तुम्ही होतात त्यावेळेला एक विजन होतं तालुक्याच्या दृष्टिकोनातून जे काम करण्याचं असेल, तुम्ही ते पाठपुरावे सुद्धा केले, काही मोठ्या गोष्टी सुद्धा तुम्ही धरणाचा विषय असेल किंवा इतर रस्त्यांच्या संदर्भातले मोठे विषय असतील ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यानंतर तेवढा असा काही प्रभाव पडला नाही. कालही आम्ही शिर्डीला जात असताना हा एवढा मुख्य रस्ता बघतोय, त्याच्या संदर्भात सुद्धा अत्यंत दुरावस्था आहे ज्यावेळेला आपण बघतोय. अशा अनेक गोष्टी आहेत. मग हे सगळं निवडून आल्यानंतर मार्गी लावणं जास्त सोपं होतं की अशा पद्धतीनं एखादं कॉम्प्रोमाइज केल्यानंतर जास्त सोपं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, निवडून येणं न येणं जेव्हा जनरल इलेक्शन मध्ये विषय असतो, त्यावेळेस फक्त एका आमदाराचं निवडून येणं हा विषय नसतो. बरोबर. स्थानिक पातळीवर आमदार निवडून येणं आणि वरती कुठल्या पक्षाचं सरकार बनणार आहे, हे दोन्ही विषय त्यावेळेस असतात. आज तो विषय नाहीये, सरकार त्यांचंच आहे. आम्ही किती काय केलं तरी शेवटी मी जरी एकटा निवडून आलो असतो तरी सरकार हे भाजपचं महायुतीचंच आहे. त्यामुळं तो फरक, त्यामुळं त्याच आहे त्याच सरकारकडून कामं करून घेत असताना जर मी आमदार असेल काय नसेल काय, कामं होणं महत्वाचं आहे. उद्या कदाचित मी आमदार झालोच असतो तर कदाचित सरकार विरोधी पक्षाचं आहे, त्यामुळे ते कदाचित कामं करताना कदाचित अडचण असेल, पण जर मी त्या कामासाठी जर काही त्याग केला असेल आणि त्यातनं कामं होण्याचा मार्ग मोकळा तर तो जास्त व्यवस्थित मार्ग आहे. उद्या जर त्यांनी जर आश्वासन नाहीच पाळली, आहेत ना 3-3.5 वर्षांनी घोडा मैदान लांब, आणि ज्या नगर मनमाड रस्त्याचा आपण उल्लेख केला, मी याच्यावरती देखील थोडंसं स्पष्टपणे बोलू इच्छितो. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला रस्ता आहे. मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस इथले खासदार सत्ताधारी पक्षाचे खासदार होते आणि ते भाजपचे खासदार ते इथं केंद्रामध्ये होते, त्यांचं मोठं वजन देखील होतं. त्यामुळं एवढ्या मोठ्या वजनाचा खासदार त्या ठिकाणी आहे, त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे ते योग्य निर्णय घेत असतील असं माझं मत होतं. त्यामुळे उगाच मी जर त्यामध्ये पडतो तर उगाच राजकारण करतो की काय, अशी कुठेतरी भावना होऊ शकते. काही ठिकाणी एकदा मी रस्त्याचं काम चालू असताना व्यवस्थित काम चालू नव्हतं म्हणून ठेकेदारावर झापलं, माझ्यावरतीच आरोप झाले की बाबा ह्यांनी काय मागितलं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, तुमच्या पक्षाचे खासदार सत्ताधारी खासदार आहेत, त्यांचं केंद्रामध्ये मोठं वजन देखील आहे, त्यामुळे ते जे काही निर्णय घेत असतील आपण थोडीशी वाट बघू, म्हणून मी कुठं जास्त त्यावेळेस हे केलं नाही. पण आता मात्र ते देखील खासदार नाहीत. आणि जेव्हा आता नवीन रस्त्याचं काम पावसाळ्या अगोदर जेव्हा काही डागडुजी झाली होती आणि डागडुजी झाल्यानंतर जेव्हा एकाच पावसात रस्ते उखडले गेले, त्यावेळी मात्र मी तीव्रतेने रस्त्यावरती आम्ही रास्ता रोको आंदोलन केले. त्या NHAIच्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक घेतल्या, सातत्यानं नंतर पाठपुरावा केला आणि राहुरी तालुक्यातला पॅच कमीत कमी आम्ही लवकर पूर्ण करून घेण्यामध्ये यशस्वी ठरलो. आता तुम्ही एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं, जर ते बघितलं असेल तर त्याच्यात तुम्ही काही प्रमुख कारणं सांगितली, ज्याच्यामध्ये तुम्ही KK जवळील एक 700 एकर जमिनीच्या अधिग्रहणाचा मुद्दा सांगितला, तनपुरे साखर कारखान्याच्या प्रश्नाला गती सांगितली, राहुरी शहरातील रस्त्यांच्या स्वच्छता विषय आपण रस्त्यावरती केला, त्याच्याबरोबर एक MIDCचा मुद्दा सुद्धा तुम्ही तिथं अधोरेखित केलाय. आज जर बघितलं तर या भागामध्ये राहुरीमध्ये MIDC नाही, अनेक शिक्षित तरुण आहेत, अनेक म्हणजे कमी शिक्षित सुद्धा तरुण आहेत. हे बऱ्यापैकी आम्ही अभ्यासलं की नगरला वगैरे जातात, अहिल्यानगरला MIDC तिकडं मोठ्या प्रमाणात जातात आणि त्यावेळेला ऍक्सिडेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतात. अनेकांना जीवाला मुकावं लागतं, रस्त्याच्या दुरावस्था आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. MIDC इथं एवढी वर्ष, मग जर बघितलं तरी तुमची सुद्धा म्हणजे वडिलांपासून थोडी सत्ता अनेक वर्ष राहिली, समोर कर्डिलेंकडे पण सत्ता गेली 2-3 टर्म. हे सगळं होत असताना सुद्धा का MIDCचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही, याचं काय कारण? इथं कसं आहे, MIDC होताना शक्यतो जिथं मोठी बाजारपेठ उपलब्ध असेल त्याच्या जवळ MIDC होतात. म्हणजे पुणे शहरालगत आपण बघितलं असेल तर सगळीकडे MIDC झालं, नगर शहरामध्ये आहे. म्हणजे शेवटी जो ज्याला उद्योग टाकायचा आहे
तो देखील बाजारपेठ कुठं जवळ आहे त्या ठिकाणी शेवटी उद्योजक हे जातात. पुणे ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे पुणे शहराच्या भोवती MIDC आहे, सुप्याला आहे, तिथून पुण्याचं अंतर जवळ आहे. तो एक विषय झाला. परंतु माझे वडील आमदार असताना देखील इथं राहुरीमध्ये जी काही मिनी MIDC झालेली आहे ऑलरेडी अस्तित्वात आहे, ते माझ्या वडिलांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी इथं मिनी MIDC चालू केली आहे. काही छोटे मोठे उद्योजक तिथं आहेत देखील, नाही असं नाही, अगदीच काही इथे MIDCच नाही अशातला भाग नाहीये. परंतु एक मिनी MIDC माझ्या वडिलांच्या आमदारकीच्या कार्यकाळात झाली. मी देखील महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब होते, त्यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून या जी MIDC इथं आहे तिचा अजून विस्तार करावा या दृष्टीने त्यांचं पथक येऊन पाहणी देखील करून गेलो होतो. त्यावरच्या आमच्या पुढच्या प्रक्रिया चालू देखील झाल्या होत्या, पण नेमकं आमचं सरकारी मध्ये गेलं नाही, तर त्या बाजूने देखील मी आश्वासक आमचं पावलं उचलण्याचं चालू होतं. आता देखील मंत्री महोदयांच्या आमच्या बैठकीतले काही मुद्दे मी इथं उघड करणार नाही, परंतु काही जमीन जर इथं उपलब्ध झाली तर एक दोन मोठे प्रोजेक्ट आम्ही इथं देऊ शकतो. या संदर्भात आमची खाजगीत काय आज ती चर्चा उघड करणे योग्य नाही, परंतु अशी काहीतरी चर्चा झाल्या कारणानं निश्चितपणे कुठेतरी एक सकारात्मकता त्या बैठकीमध्ये आलेली आहे. आणि दुसरा विषय मी इथं मुद्दाम घेऊ इच्छितो, MIDC झाला, पण जो तुम्ही बोलला KK रेंजच्या जवळचा, तो तुम्ही आता समजा बाहेरच्या गावात आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला त्या मुद्द्याची तीव्रता एवढी कळणार नाही, किंवा सोशल मीडियावरती जे कॉमेंट करतात त्यांनाही त्या मुद्द्याची तीव्रता एवढी कळणार नाही. पण आमच्या राहुरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण आहे, माझ्या आजोबांच्या काळातच ते धरण इथं झालेलं आहे, नाहीतर ते लांब कुठेतरी होणार होतं. पण आमच्या आजोबांनी राजकीय वजन वापरून ते राहुरी तालुक्यामध्ये धरण आणलं. त्यामुळे राहुरी तालुक्यातला हा डावा कालवा होता, तोही आधी अस्तित्वात नव्हता, जो की पूर्ण राहुरी तालुक्यात जातो. तोही आमच्या आजोबांनी आग्रह करून तो डावा कालव्याची निर्मिती केली, जेणेकरून राहुरी तालुका बराचसा भाग त्या डाव्या कालव्यामुळे सुजलाम सुफलाम झालेला आहे. तर त्या मुळा धरणाच्या बाजूची जी गावं आहेत, जे मुळा धरणामुळे विस्थापित झालेली काही गावं आहेत, पुनर्वसित गावं आहेत, बऱ्याचशा गावांना त्या पुनर्वसनाचा फटका बसलेला आहे. आणि त्या भागामध्ये त्या मिलिटरीचा एक सरावाचं एक हे आहे, KK रेंज, खारेक अर्जुनी रेंज, जिथं की रणगाड्यांचा वगैरे सराव चालतो. आणि मग त्या बऱ्याचशा भागाला एक नो डेव्हलपमेंट झोन आहे, तिथं रेड झोन आहे, जिथं तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि भविष्यामध्ये त्याची सतत टांगती तलवार आहे की उद्या त्यांना उठावं लागेल की काय. अशा भीतीच्या परिस्थितीमध्ये ती लोक तिथं राहतात. जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाहीत, मुलांची लग्न थांबलेली आहेत, सातत्यानं ते रणगाड्यांचे सरावाचं वगैरे चालू असतं. इतक्या भयाच्या वातावरणामध्ये ती बरीचशी 10-15 गावं आहेत. आणि आता त्याच गावांना लागून 7,000 एकराचा दारुगोळा साठवणुकीचा प्रकल्प करण्याचा सरकारचा मानस हा आमच्याकडे पत्रव्यवहार आमच्या हाती लागला. म्हणजे ऑलरेडी एवढ्या भयान वातावरणात ती लोक राहत असताना आता आणखीन दारुगोळ्याचा प्रकल्प इथे येणार, परत आपल्याला उठावं लागणार, ही मोठी भावना, भीती त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि या तालुक्याचा मी या तालुक्याचा रहिवासी असल्या कारण त्यांच्या भावना काय आहेत, त्या भागात आमचं खूप पिढ्यानपिढ्या आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत. म्हणून त्यांची जमीन जाताना त्यांच्या मनात ज्या भावना उत्पन्न होतील त्याच भावना माझ्याही मनामध्ये आहेत. आणि म्हणून ते मुद्दा मी त्या दिवशी बैठकीमध्ये आवर्जून पहिला मुद्दा मी तो घेतला. आणि त्याच्यावर जेव्हा मला अत्यंत सकारात्मक उत्तर मिळालं, ते माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा मुद्दा होता, माझ्या आमदारकीपेक्षाही महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेण्यामध्ये तो मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा ठरला. बरोबर, म्हणजे स्थानिकचे मुद्दे हे तुम्हाला महत्वाचे वाटतात. हे महाराष्ट्रात बाहेर त्याची तीव्रता एवढी कळणार नाही. त्याची इथं आपण आलात तर माझी विनंती आहे की तुम्ही त्या भागात जाऊन या. KK रेंजच्या तिथे लोक किती भयाखाली आहेत, काय आहे, तुम्हाला तिथली वास्तविकता कळेल. बरोबर. आता हे सगळं जाणून घेत असताना तुम्ही धरणाचा मुद्दा मांडलात, इतर सगळ्या प्रश्नांसाठी आता ज्या पद्धतीनं चर्चा झाली, आता ती बंद दाराआड चर्चा झाली, कितपत तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी त्याच्यावरती सकारात्मकता आहे. अगदी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी पण तुमची चर्चा झाली, त्यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवलेली आहे असं तुमचं मत येते. हे जे मुख्य प्रश्न तुमचे आहेत हे खरंच मार्गी लागतील असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे किती विश्वास ठेवावा या राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या काही काळातलं राजकारण बघता? हे बघा, आता मी म्हटल्याप्रमाणे आज विश्वास ठेवणं ते माझ्या कार्यालयात येऊन त्यांनी मला आश्वासन दिलं, मी नाही त्यांच्याकडे गेलो, ते माझ्या कार्यालयामध्ये मनाचा मोठेपणा दाखवून, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, दुसरे देशातल्या सगळ्यात मोठ्या, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते आल्यावरती शेवटी त्यांनी जर आश्वासन दिलं, आज माझ्याकडे विश्वास ठेवावाच मला लागेल. कारण आज ते सरकारमध्ये आहेत. मी जरी विश्वास न ठेवता आमदार झालो तरी पण मी
त्यापेक्षा जास्त विश्वास ठेवून ती कामाचा पाठपुरावा करणं हे माझ्या हातामध्ये आहे. उद्या जर नाहीच त्यांनी विश्वासाला जर तडा दिला तर 3.5 वर्षांनी ही जनता आहेच ना पुन्हा. बरोबर. ती त्यावेळेस मग ते एवढं जर त्यांनी सर्वांसमोर त्या ठिकाणी सांगितलेले आहेत एवढे विषय, तर हे जर नाही झाले तर ही या तालुक्यातली जनता परत ते बघणारच आहे समजा काय. त्यावेळी आम्ही हे प्रश्न लावून धरणारच आहेत ना. आम्ही काय लगेच सोडून थोडी देणार आहे का आम्ही. मी काल काही जणांशी चर्चा करत होतो मतदारसंघातल्याच लोकांशी. काही लोकांचं असं मत आलं की अनेक कामं तुमच्या माध्यमातून गेल्या काही काळात झाली, मात्र उद्घाटनाला काही माणसं तिथं पहिला पोहोचतात आणि तुम्ही नंतर जातात किंवा एक ठरलेल्या तारखेच्या आधी उद्घाटन होतात, हो. असं सगळं होत होतं. मग असं तुमच्या कार्याचा अनेकांनी श्रेय घ्यायचा अनेकदा प्रयत्न झाला. मग आत्ताच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग अशा काही लोकांना तुम्हाला मदत करावी लागू शकते किंवा काय, ह्या सगळ्या संदर्भात भूमिका काय? काय झालं, मी मंत्री असताना इतका व्याप कामाचा होता आणि माझ्या डोक्यात एक भावना होती की एवढ्या 50-70 वर्षांनी आपल्या तालुक्याला मंत्रीपद मिळालेलं आहे, याचा फायदा आपण जास्तीत जास्त घेतला पाहिजे. एवढी कामं होत जायची की ते उद्घाटनाला वेळ देण्यापेक्षा आणखी नवीन कामं आणू आपण, बरोबर. या भावनेत मी होतो. त्यामुळे बऱ्याचशा कामांची मी उद्घाटनाला देखील गेलो जाऊ शकतो नाही. म्हटलं ठीक आहे, आता आपणच मंत्री, आपण हे म्हणजे लोक समजून घेतील. तो काय राजकीय त्याचा फायदा घ्यायचा तर घ्यायच्यापेक्षा या वेळेचा उपयोग साधून आणखीन काय करता येईल याचं मी झपाटलेलो होतो अक्षरशः 2.5 वर्ष. त्यामुळे राहिले काय उद्घाटन, ते निळवंडे धरणाच्या कालव्याचा उदाहरणार्थ विषय घ्या. मी आमदार व्हायच्या अगोदर त्या कालवे होतील म्हणून खूप आश्वासन झाली, पिढ्या गेल्या, ती कालव्याची काही कामं झाली नाही. तुम्ही एकदा ते दिलीप सोपलांचं एक भाषण आहे सांगलीमध्ये एकदा केलं, तुम्ही ते बघा एकदा जरा. त्यात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की राजकारण कसं करायचं असतं. एखादी पिण्याच्या पाण्याची योजना त्यांच्या मतदारसंघाने त्यांनी मंजूर केली होती, ते म्हणे पहिल्या टर्म मध्ये नुसते फ्लेक्स, योजना फ्लेक्स वरती, दुसऱ्या टर्म मध्ये कुठेतरी पाईप येत आहेत लांबून, आलेत पाईप आलेत, आणि तिसऱ्या टर्म मध्ये जाऊन तोटी उघडून नळाला पाणी. हे असं वक्तव्य त्यांचं तुम्ही एकदा दिलीप सोपल सर्च करा आणि आहे ते भाषेत खूप कॉमेडी, ते हास्याच्या ह्याच्यात बोललेत. पण मी तसं नाही ना केलं. निळवंडे धरणाच्या कालव्याचा विषय हा कित्येक टर्मचा लोकांचं आश्वासन देण्याचा विषय होता की 2 वर्षात पाणी आणतोच, पाणी काय कधी आलं नाही. माझ्या मात्र पहिल्याच टर्म मध्ये त्या कालव्याला निधीची उपलब्धता आवश्यक होती. ती 1250 कोटी निधी आम्ही जलसंपदा मंत्री तत्कालीन जयंत पाटील साहेबांकडून उपलब्ध केला. नुसता निधी उपलब्ध केला नाही, त्याच्यात जे काही टेक्निकल अडचणी होत्या आम्ही स्वतः बैठका घेतल्या, त्या टेक्निकल अडचणी दूर केल्या आणि ते पाणी आणून दाखवलं पहिल्याच टर्म मध्ये. पण मात्र नंतर पाणी आलं तोपर्यंत आमचं सरकार गेलं होतं. उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान आले, आम्ही कुठं जाणार त्यांच्यामध्ये, आम्ही कुठं जाणार ना काय. त्यामुळे ते काम केलं आम्ही, उद्घाटनाला श्रेय बाकीच्यांनी घेतलं, जाऊ दे, चालू असतं. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण तुमचं मंत्रीपद जर आपण विचार केला तर 2014 सालानंतर डिजिटलायझेशन असेल, प्रत्येक गोष्टीचा फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, श्रेय घेणं, या गोष्टींना काही प्रमाणात महत्व जास्त झाले. ते दाखवेल म्हणजे असं म्हणतात की ज्याचं दिसतंय त्याचं विकतंय का काय, त्या पद्धतीची समीकरण. आम्ही ते दाखवायपेक्षा अजून करत जाण्याच्या मागे गेलो. बरोबर आहे, तुमचा सल्ला आम्ही भविष्यात उपयोग करू. त्यामुळे त्या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष झाला म्हणावं लागेल. आणखीन एक मला ट्विस्ट, एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हे सगळा निर्णय घेत असताना चर्चा झाली की ठीक आहे, प्रदेशाध्यक्ष आले, फडणवीसांची तुमची चर्चा झाली. खरं तर ठीक आहे, आपण पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांशी बोललात नाही बोललात याच्यापेक्षा घरातले ज्यावेळी रिलेशन बघतो, मी हातकणंगले मतदारसंघातला माझा जन्म लोकसभा, तिथं असणारे जयंत पाटील साहेब असतील, ते त्याच लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा सुद्धा मतदारसंघ येतो, हे तुमचे मामा लागतात. त्यांच्याशी तरी किमान चर्चा झाली होती का की असा निर्णय मला घ्यायचा आहे, काय करावं? नाही, त्यांचा आग्रह होता की पक्षाकडून निवडणूक लढवावी. शेवटी पण ते म्हटले स्थानिक, मी म्हटलं असे इश्यूज आहेत, असं विषय इथं असं आहे. त्यामुळे ते म्हणले ठीक आहे, माझं तर मत आहे की तू पक्षाकडनं निवडणूक लढव. पण शेवटी पक्षाचे नेते म्हणून त्यांची ती आग्रहाची भूमिका होती. पण मी त्यांना सांगितलं की असं विषय आहे, त्यामुळे मग शेवटी ते म्हणले तुझा काय विषय तू बघ, पण माझा आग्रह राहील की तू निवडणूक लढव. शरद पवार साहेबांचा याच्या संदर्भात काही फोन वगैरे? नाही, नेमकं पवार साहेबांशी नाही माझं बोलणार. मी तर मुंबईला जाणार, भेटणार आहे साहेबांना.
आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही चांगले निर्णय घेताय. कदाचित मतदारसंघ तुम्हाला जास्त कळतो ॲज कम्पेअर बाकी मीडिया असेल, लोक असतील किंवा तुम्ही इथल्या प्रत्येक गावागावात फिरलेला, तिथले प्रश्न जाणताय. त्यामुळे तुमचे निर्णय कदाचित त्या लोकांचा विचार करून योग्यच असतील असं आपण पकडून चलू. पण तरी पण लोकांच्या मनातला जो काही एक भावना होती की नाही, साहेबांनी लढायला हवं होतं, आम्ही पाठिंबा देत होतो, आमच्या भागातले प्रश्न होते, म्हणून मोठ्या प्रमाणात त्या दिवशी सुद्धा तिथं मैदानावरती लोक जमलेली असं लक्षात येते, स्वतःहून कार्यकर्ते. मग अशा सगळ्या काळामध्ये तुम्ही त्यांना किती विश्वासात आज घेत आहात? त्यांची भूमिका काय? नाही, मी आता मतदारसंघात जाईल आणि आज मी थोड्याच वेळाकरता आलेलो आहे. मला परत एक ठिकाणी जायचंय. मी काहीतरी पण काही कार्यकर्त्यांना आज मी बोलवलेलं आहे. त्यांना विश्वासात घेऊन हे आपल्याला का करावं लागलं ह्याचं विश्वासात घेऊन त्यांना सांगेल मी. त्या दिवशी त्यावेळी जी लोक उपस्थित होते, मंत्री महोदय आले, त्या सर्वांशी मी चर्चा केली तिथे, कारण त्या दिवशी वेळ जास्त नव्हता माझ्याकडं. त्यामुळे जी लोक तिथं होती, मेन कार्यकर्ते, सर्वांच्या विश्वासात घेऊनच केलं मी. बाकीच्या लोकांशी मी संवाद त्या ठिकाणी साधतोय. मला खात्री आहे की आजवर ह्या आमचे म्हणजे असे कार्यकर्ते मिळणं माझं नशीब आहे की मध्यंतरी जवळपास 4 साली आमचे वडील पडले पहिल्यांदा आणि 19 सालापर्यंत आमच्याकडे आमदारकी नव्हती, म्हणजे 15 वर्ष आमदारकी नव्हती. तरी देखील आमचे कार्यकर्त्यांचं मी वैशिष्ट्य सांगेन की एक नाळ जी जोडलेली आहे आमच्या आजोबांच्या काळापासून, तर असे कार्यकर्ते मिळणं हे माझं नशीब आहे. 15 वर्ष आमदारकी नसताना देखील माझे जवळपास कोणच कार्यकर्ते सोडून आम्हाला गेले नाही. जवळपास सर्वजण एकनिष्ठेने थांबले. मला खात्री आहे की ही परिस्थिती मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. त्यांनाही माहिती आहे काय विषय कसे आहे. त्यामुळं काही लोक नाराज झाले असतील साहजिकच. मलाही आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सर्वजण मला न सांगता आले होते, मला माहित नव्हतं काय, त्यावेळी मलाही अश्रू अनावर झाले होते. पण त्यांच्यासमोर जर मी अश्रू काढले असते ते बरोबर दिसलं नसतं. मलाही ते एकदम भावना माझ्याही दाटून आल्या होत्या. त्यामुळं त्यांना मी व्यवस्थित सर्वांना विश्वासात घेऊन आमची भूमिका माझी समजून सांगेल. त्यांनाही ती समजेल असं मला विश्वास आहे. आता शेवटाकडे वळतो. एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे. चर्चा अशी आहे मतदारसंघामध्ये की कदाचित तुम्ही जसं म्हटलात की विरोधात राहून तर काही प्रश्न सुटू शकत नाही, त्यापेक्षा आपण त्यांच्याशी संगनमतानं चर्चा करून प्रश्न मार्गी लागले तर उत्तम आहे. पुढे तुम्ही 3.5 वर्षांना संघर्ष करायची वेळ आली तर ती संघर्ष करायची तयारी दाखवली. पण एक चर्चा अशी कुठंतरी फिरताना दिसते की आगामी विधान परिषदेच्या त्या जी काही जागा रिकामी आहेत त्याच्यासाठी तुमचा नावाचा विचार हा होईल किंवा अशा संदर्भातला कदाचित बंद दारात शब्द दिला असेल किंवा काय, असा जर एखादा प्रस्ताव आला, मतदारसंघाच्या हिताचा जर तुम्ही विचार करत असाल किंवा काय, सत्तेत जाऊन जर प्रश्न सोडवणं मार्गी लागणं असं जास्त वाटत असेल, त्यावेळेला तुमची भूमिका काय असेल ज्यावेळेला तिकडून तसा प्रस्ताव येईल? नाही, मुळात पहिली भूमिका तर सत्ता उलथून टाकणं ही आमची पहिली भूमिका असणार आहे. आज ते शक्य नाही माझी आमदारकी निवडून. 29ला त्याचा आम्ही विचार करू ना. या शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार असण्याचा आमचा प्रयत्न त्यावेळी असणारच आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही विधान परिषदेची म्हटलं, नेमकं कोणत्या विधान परिषदेचं आपण समजा मला कळत नाही. जी आता आमदारांमधून काहीतरी आहे त्याची तर काय मला माहित नाही त्याचं काय कधी तारीख आहे. माझ्याकडे तशी काही विचारणा देखील झाली नाही काय. आणि जी दुसरी विधान परिषद जी की इथं आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्याच्यात नव्हते, तिला खूप वेळ आहे अजून आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होतील ते अजून 6 महिने होतील का वर्षभराने होतील का 2 वर्षांनी होतील, आणि त्याच्यानंतर ती निवडणूक असते ना. त्यामुळं तोपर्यंत पुढची विधानसभाच लागू शकते. त्यामुळं हे अशा चर्चा ह्या उठत असतात. आता ह्या सगळ्या संदर्भातच तुम्ही काही काळापासून थोडे मवाळ झालेला आहात असं काही जणांचं मत आहे. सत्ताधाऱ्यांवरती टोकाची टीका करणं म्हणा किंवा फडणवीसांचा थेट विरोध करणं, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा थेट विरोध करणं थोडंसं कमी झाले असंही काही जणांचं मत आहे. तुम्ही ऐकलं असेल. याच्यावरती काय स्पष्ट उत्तर द्याल तुम्ही? नाही, तुम्ही जर माझे मागच्या 6 महिन्यातले सगळे फेसबुकचे हे काढून बघा. मी सातत्यानं जवळपास महिन्याभरातनं माझं एखादं आंदोलन असतं. आम्ही आता या तालुक्यामध्ये बिबट्यांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे की म्हणजे काही दिवसांनी कुत्र्यांपेक्षा बिबटे जास्त दिसले अशी परिस्थिती आहे. तर मी स्वतः आमची लोक गावागावामध्ये डेऱ्यावर पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या की हे कायदे बदला. किती शेतकऱ्यांनी सह्या केल्या असतील पत्रावर तुमचा अंदाज? 20,000. 20,000 पत्रावरती शेतकऱ्यांनी सह्या केल्या
आम्ही ते सगळे बैलगाडीमध्ये पत्र घेतले आणि पोस्टात टाकून इव्हेंट त्याचं आंदोलन केलं की बाबा हे बिबट्यांचा कायदा तुम्ही बदला. हे माझं आंदोलन होतं, सरकारच्या विरोधात मधलं होतं. बरोबर. आमचं इथं मिरी म्हणून एक गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये, तिथं महिनाभर झालं पाणीच नव्हतं. जल जीवन मिशन योजना सरकार राबवतंय, ठेकेदाराला पैसे नाही का काय नाही माहित नाही. 2 तास रस्त्यावर मी बसलो होतो, 2 तास सरकारच्या विरोधामध्ये बसलो होतो. तिकडं चिचोंडी म्हणून एक गाव आहे, भाजपचा एक गुंड कार्यकर्ता आहे, त्याने आमच्या अत्यंत सच्च्या एका स्पर्धा परीक्षांचे क्लास घेणाऱ्या एका माणसावर हल्ला केला होता, जो की लहान मुलांना वह्या पुस्तक वाटायचा कार्यक्रम होता. त्याला गुंड कार्यकर्ता आहे, त्याच्या विरोधात मी 2 तास रस्ता रोको केला, भाजपच्याच कार्यकर्त्याच्या विरोधात केला. नगर मनमाड रस्त्याचं आंदोलन केलं, कित्येक तुम्हाला विजेचा प्रश्न होता, तिथं वांबोरीमध्ये आंदोलन केलं. हे लढतोच आहे ना मी. शेवटी शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन सरकार विरोधात लढा माझा चालूच आहे. हा मवाळ झालं हे आपण कसं काय सांगू शकतो? उलट या तालुक्यात माझ्या इथे कोणीच आंदोलन केलं नसेल काय? आपण माझं वर्षभराची सगळी हे बघून घ्या आपण साधारणपणे कशी. ठीक आहे, हे एकंदर तुमची बघितली भूमिका आहे. एकच फक्त विषय, एकच वाक्य तेवढं हायलाइट एवढं केलं गेलं. कारण काय आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी एक कौतुक केलं, एकच वाक्यात केलं फक्त. असं नाही की एवढे आंदोलन मी केली, पण एकदा कौतुक केलं ते सगळ्यांनी उचलून धरलं की मुख्यमंत्र्याचं कौतुक करायला लागले. शरद पवारांचा माणूस मुख्यमंत्री, अरे त्या खात्याचा मी राज्यमंत्री होतो, ऊर्जा विभागाचा. मी असं म्हणत नाही मला काय सर्वज्ञ आहे मी, पण मी ती परिस्थिती बघितली होती तिथली. जे दिवसा विजेची जी योजना आहे ना, दिवसा वीज देण्याची, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ही योजना इतकी चांगली योजना आहे, म्हणजे विरोधात जरी असेल तरी कौतुक करणं भागच आहे. म्हणजे आमच्या सरकारच्या आधीच्या सरकार, म्हणजे 2014 ते 19 जे भाजपचं सरकार होतं त्यावेळेस ही योजना आली होती की बाबा काय योजना आहे की शेतकऱ्यांना वीज सवलतीमध्ये सरकारला द्यावी लागते, सरकारचे पैसे जातात त्याच्यामध्ये, प्लस जे कमर्शियल ग्राहक असतात, इंडस्ट्रीयल ग्राहक असतात, त्यांना पण ते शेतकऱ्यासाठी क्रॉस सबसिडी म्हणून त्यांना बिल आकारलं जातं की जेणेकरून शेतकऱ्याला सवलतीत वीज मिळावी. सरकारचे पैसे जातात, कमर्शियल ग्राहकाचे पैसे जातात, इंडस्ट्रीयल ग्राहकाचे देखील पैसे जातात. तर मग ती सरकारने काय योजना आणली त्यावेळेस की जिथं शेतीला वीज पुरवठा करणारं सबस्टेशन आहे त्याच्या बाजूला 2-4 मेगावॉटचा, 5-10 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करायचा, राबवायचा, आणि त्याच्यातनं निर्माण वीज होईल ती दिवसा शेतकऱ्यांना द्यायची. म्हणजे शेतकऱ्यांना देखील रात्री विजेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आणि तीच वीज दिल्यामुळे ती स्वस्त असते, आणि ती इंडस्ट्रीयल कमर्शियल ग्राहकांकडून क्रॉस सबसिडी घेण्याचा विषय येत नाही. ही गेम चेंजर योजना आहे, त्याचं कौतुक का नाही करायला पाहिजे? उलट आमचं सरकार आल्यावरती मी स्वतः अधिकाऱ्यांबरोबर बसलो, आमचे सचिव वगैरे होते, सर्वांना घेऊन बसलो, आणि आम्ही त्याच्यामध्ये अशी सुधारणा केली की याच्याकरता जर सरकारी जमीन उपलब्ध नसेल तर शेतकऱ्याची खाजगी जमीन महावितरणनी भाड्यानं घ्यावी. वर्षाला काहीतरी आम्ही 30,000 ठेवले, आता वाढवले सरकारने, ते शेतकऱ्यालाही उत्पन्न मिळेल, आणि त्रयस्थ माणूस त्याच्या जमिनीवर तो प्लांट लावेल, त्याला दिवसा वीज मिळेल, त्याला उत्पन्नही चालू होईल. हे आम्ही देखील, मीच त्या खात्यात राज्यमंत्री होतो आणि मलाच ते कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं की शेतीचं काय असेल तर तू बघत जा. त्यामुळे मीच तसं पाहिलं तर ती आमच्या सरकारनं ती योजना वाढवली, आणि आता त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. गावोगाव ते सौर प्रकल्प व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं फायदा काय होतोय, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते. इंडस्ट्री, आपण जी तक्रार करायचो की इंडस्ट्रीला वीज महाराष्ट्रात महाग आहे, कारण ती शेतकऱ्याला त्याच्यातला काही भाग क्रॉस सबसिडी म्हणून द्यावा लागायचा, तो भार त्याच्यावरचा कमी होतोय, जेणेकरून इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या इंडस्ट्रीची वीज स्वस्त होईल. हे इट्स अ गुड थिंग, राईट? ही एक अत्यंत चांगली योजना आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं एका वाक्यात कौतुक केलं. तर चांगल्या कामात जर कौतुक केलं असेल तर त्याच्यामध्ये तेवढ्याच कामाचं कौतुक केलं, कारण मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळं त्याची काय ग्रॅव्हिटी आहे, त्याचे काय इफेक्ट्स आहेत ते मला थोडस जवळून बघितल्यामुळे ते कौतुक केलं आहे. आता एक महत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तुम्ही जसं शेतीच्या संदर्भाने बोलत गेलात, या मतदारसंघामध्ये एक मला लक्षात येते की शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे कारखाना, ऊस शेती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कारखाना आणि साखर कारखान्याला एक वेटेज महत्व जास्त आहे. आणि मधल्या काळामध्ये काही सगळ्या कारखान्यांच्या संदर्भात तुमच्या एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला की ज्याचं पूर्ण 100% क्लिअरिफिकेशन कोणाला अजूनही नाहीये की नेमकी मध्यंतरीची चौकशी कशासाठी झाली. आज ती जी काही अनेकांचं चर्चा येते की थोडेसे बिल पेंडिंग राहत आहे, थोडं उशीर होतो किंवा काय, हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे का? या सगळं ठीक आहे, सांग. बरं झालं आपण विचारलं.
तो खाजगी कारखाना आमचा इथं वांबुर्ला आहे. संस्थापक त्यावेळेस मी चेअरमन होतो. 2000 संस्था तर तशी 7-8 सालीच काहीतरी स्थापन झाली असावी. त्यावेळेस मी चेअरमन होतो, संचालक मंडळावरती होतो. आणि त्यावेळेस जो राज्य सहकारी बँकेचा एक कारखाना लिलावात निघाला तो आम्ही घेतला होता. तिथून तो आम्ही खोलून आणला सगळा. निम्मत आम्हाला आणता आलं नाही, कारण सिव्हिल आणता येत नाही. तो त्याच्या मशिनरी खोलून आणल्या, त्यातल्या बऱ्याचशा निकामी झाल्या. त्यामुळे आम्हाला खर्च लागायचा तो लागलाच. तो इथं आम्ही वांबुर्ला उभा केला. त्या संदर्भात नंतर महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या विरोधात काही लोकांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्राचे इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग आहे, आर्थिक गुन्हे शाखा, त्यांनी गुन्हा दाखल केला होता. आणि नंतर त्याच्यामध्ये ईडी चौकशी त्यांच्याकडे घेतली होती, म्हणून ते ईडीचा गुन्हा होता. पण साधारणपणे वर्षभरापूर्वी, आता मला एक्झॅक्ट डेट्स आठवत नाही, ज्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा नोंदवला होता त्यांनी त्याला क्लीन चिट दिली आणि ते क्लोजर रिपोर्ट सादर केलं की याच्यात काय आम्हाला आढळून आलं नाही. तो क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारावा लागतो. क्लोजर रिपोर्ट कधी झाला? वर्षभरापूर्वी, जेव्हा शिवाजी कर्डिले म्हणजे होते, जिवंत होते, निवडणुकीचा तर काही विषय नव्हता, तेव्हाच तो क्लोजर रिपोर्ट सादर झालेला आहे. आणि 2-3 महिन्यापूर्वी कोर्टाने तो ऍक्सेप्ट पण केला. तर मी एकटा नाहीये, बरेच सगळे 50-60 लोक आहेत. माझ्या एकट्याच्या कारखान्याचा विषय नाही आहे. मग कोर्टाने तो क्लोजर रिपोर्ट ऍक्सेप्ट केल्यावरती तो विषय तिथं संपतो तसा पाहिजे तर. फक्त तर राहिला ईडीचा विषय. सुप्रीम कोर्टाचे असे काही जजमेंट्स आहेत की मूळ जो गुन्हा दाखल झाला आहे तोच जर नसेल तर ईडीला तपास करायचे अधिकार नाही. म्हणून आम्ही आता ते त्या पद्धतीनं ती कारवाई चालू आहे. आम्ही डिस्चार्ज ऍप्लिकेशन कोर्टाला दिलेत की बाबा आता मूळ गुन्हाच राहिला नाही तर ईडी काय तपास करू शकते. त्यावर आता पुढची तारीख दिली आहे. त्याच्यामुळे त्याचा आणि माझ्या माघारी घेण्याचा काही संबंध नाही. आणि राहिला विषय की गेल्या 19 साली मी तिथल्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी तिथलं काही डे टू डे ऑपरेशन बिलकुल त्या ठिकाणी बघत नाही. 19 सालीच मी तिथल्या संचालक पदावर नाहीये. त्यामुळे तिथले जे काही उद्या फक्त शेतकऱ्यांचा काही विषय ते मी आपलं त्यांना सांगतो, तेवढ्यापुरतं माझा फक्त तिथं रोल आहे. बाकीचं तिथं काही माझा रोल देखील नाही. आणि राहिला दुसरा विषय, दुसऱ्या कारखान्याचा विषय आहे. तर तिथला त्याला आमच्या सहकारी साखर कारखाना दुसरा आहे, तो मागच्याच वर्षी आमच्या ताब्यामध्ये आला, आमच्या चुलत्यांच्या ताब्यामध्ये आला. त्याला एनसीडीसीचं लोनची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यावर देखील कालच्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे हे सगळं माझ्या ज्या गोष्टीशी काही संबंध नाही किंवा ज्या गोष्टी आधीच घडून गेलेल्या आहेत त्याच्या कालच्या घटनेशी संबंध जोडला गेला, तसं काही नाही. गरजेचं पण नाही. आता एक महत्वाचा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. ह्या निवडणुकी तर लागलीच आहे. आघाडीने उमेदवार दिलाय, युतीने उमेदवार दिलाय, वंचितने दिलाय, अनेकांनी दिलेत. काय होतंय पुढं माहित नाही. प्रचार सभा तर मोठ्या प्रमाणात होतील, राहुरी होतील, सगळीकडे होतील. प्राजक्त तनपुरे नेमकं कोणत्या मंचावर दिसतील? हो, तुम्हाला जसं महाराष्ट्राला प्रश्न पडला तसा मला देखील तो प्रश्न पडलेला आहे. कारण एकीकडे आता मी ज्या मुद्द्यावर माघार घेतली, मला माहित होतं आमचा पक्ष दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देईल. मला म्हणजे आता मी काही खूप मोठ्या एवढा पक्षाचा कार्यकर्ता नाही की माझी तेवढी उंची देखील नाही. मला वाटलं की उलट काही लोकांकडनं आमच्याशी चर्चा झाली की मग तिकडं बारामतीत बिनविरोध द्यायचे, तर इकडं पण पक्षाची कदाचित अडचण होईल बिनविरोध उमेदवार देताना, असं माझी भावना होती. पण मे बी कदाचित काँग्रेस पक्षाने लावून धरल्यामुळे असेल कदाचित, काय मला माहित नाही. म्हणजे तेवढं माझी उंची पण नाही तेवढी बोलायची. पण उमेदवार दिला हे मलाही माहित नव्हतं ऐनवेळी काय घडामोडी झाल्या असतील. पण आता बरोबर आहे, प्रश्न मलाही पडलेला आहे. कारण एका बाजूला मी ज्या मुद्द्यावरती माघार घेतली ते मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत, ज्या लोकांकरता कामं करायची त्या लोकांचे ते प्रश्न आहेत. आणि दुसऱ्या बाजूला माझा पक्षही माझा आवडीचा विषय आहे, एक भावनिक विषय आहे. त्यामुळे दोन्ही भावनिक विषय असल्यामुळे आता काय करायचं हे मी आमच्या लोकांशी बसून ठरवेल काय करायचं काय. म्हणजे याच्यावर निर्णय लागेल काय वाटतं का? हा, निर्णय तर घ्यावा लागेलच ना. आता मी आता 1-2-3 दिवस नाहीये, एक खासगी एका ठिकाणी चाललोय मी. पण आल्यानंतर आमच्या सगळ्या लोकांशी बसून मी चर्चा विनिमय करून निर्णय घेईन. लोक जर म्हटले नाही आपल्याला ही कामं महत्वाची आहेत, शेवटी लोकही तेवढीच महत्वाची आहेत. लोक म्हटले नाही आपल्याला पक्ष महत्वाचा आहे, तर ते लोकांशी बोलून निर्णय घेऊ आम्ही. या निवडणुकीच्या संदर्भानं आपल्याला बघणाऱ्या सगळ्या मतदारांना काय आवाहन कराल, महाराष्ट्रातल्या सुद्धा आणि आपल्या मतदारसंघातल्या सुद्धा? काय माहिती का, माझं मन मला असं कुठतरी सांगतं की राजकारण हे म्हणजे लोक खाली, आता तुमचे खाली कॉमेंट मध्ये लोक लिहितील की अरे कुठं गेली, काय ह्याला मंत्री केलं होतं, असं झालं, लिहिणार लोक. पण मी आमच्या पक्षाशी एकनिष्ठ राहील.
मी माझ्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. 2.5 वर्षानंतर आमचं सरकार गेलं, त्यावेळेस तर काय शिवसेनेची लोक फुटली होती. त्याच्यानंतर अजितदादांचं बंड झालं, दादा गेले, पण मी मात्र माझ्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. विधानसभा निवडणुकीच्या 1-1.5 महिना अगोदर देखील मला पुन्हा तिकडे येऊन घड्याळाचं तिकीट देण्याचे फोन झाले होते, तरी माझ्या विचारांशी शरद पवार साहेबांशी मी एकनिष्ठ राहिलो. मी शेवटी तत्वानेच वागलो की नाही. बरोबर. कित्येक माझ्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही 4 जण आमच्या पक्षाचे राज्यमंत्री होतो महाविकास आघाडीमध्ये. आदिती तटकरे होत्या, दत्तामामा भरणे होते, संजय बनसोडे होते आणि मी एकटाच तत्वांशी प्रामाणिक राहिलो. हे तिघं, मी म्हणत नाही की त्यांची तत्व त्यांची काय असेल ते असतील, पण ते तिघं तिकडे गेले. तिघही कॅबिनेट मंत्री झाले, राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री. बरोबर. मी आपला तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलो. मी तर आमदारच राहिलो, कॅबिनेट मंत्री झालो, पण ठीक आहे, मला तो आनंद होता शेवटी तत्वांशी जगण्याचा. नंतर मी आमदारही राहिलो नाही. पण आता ही जनतेनेच, कदाचित जनतेला हे नको असेल, याचा अर्थ एकनिष्ठता तत्व ही कदाचित जनतेलाच नको असेल, असं विचार करावा का काय, ही वेळ मला कधी कधी वाटतं ना माणसाला. जे बोलणं सोपं असतं एकदम, मी राहिलो ना त्या विचारावरती ठाम राहिलो ना. पण आज जे विचारांवरती माझ्या नाही राहिलं ते त्यांचं प्रमोशन झालं, ते कुठेतरी कॅबिनेट मंत्री झाले. मी आमदार देखील राहिलो नाही, तरी देखील मी माझ्या तत्वांशी कुठेतरी आजही प्रामाणिक आहे. आणि त्यामुळं मीच आपल्या माध्यमातून खरं आवाहन करेल की आमच्यासारखी लोक जी तत्वांशी पक्षाशी एकनिष्ठ राहतात, खूप खाली सोडणाऱ्यांवरती, पक्ष सोडणाऱ्यांवरती खूप टीका होते, काय होते, पण शेवटी निवडून असते देतात ना. जे गेलेत तिकडं सोडून, जे पक्षांतर केली, आज ते सत्तेत आहेत. जे एकनिष्ठ तत्वांशी राहिले त्यांचं राजकारण संपत चाललं ना. मग ह्याच्यावरती जे खाली कॉमेंट्स लिहितात त्यांनी देखील हा विचार करणं, कुठेतरी मतदान करताना हा विचार केला पाहिजे जनतेने. कुठेतरी खूप टीका होते, काय होते, पण शेवटी निवडून कोण येतं, हाही विचार मी आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कुठंतरी या राज्यामध्ये कुठंतरी विचारांचं राजकारण, तत्वांचं राजकारण, विकासाचं राजकारण ह्या करणाऱ्या लोकांची जनतेने पाठीशी उभं राहावं. कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या भावनिक मुद्द्यावरती तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, शिव्या घालून प्रसिद्धी मिळवणं, भ्रष्टाचार करणं, अक्षरशः सुटकेसचे व्हिडिओ निघाले ना. काय केलं ईडीने, काय नाही केलं, काय कित्येक भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. किती मंत्र्यांच्या ऑफिस मधनं जर भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत, तरी पण तीच लोक सत्तेत आहेत. आणि आमच्यासारखी तत्वाची विचाराची माणसं जर घरी बसत असतील तर माझंच, तुम्ही जे म्हणलं त्याला आव्हान आहे की आपण थोडासा विचार केला पाहिजे याच्यामध्ये. खरंय. एकंदर आपण बघू शकताय की सध्याच्या राजकारणामध्ये अगदी खालच्या पातळीला काही प्रमाणात राजकारण गेलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. अशा सगळ्या काळामध्ये तत्वानं चालणारी माणसं घरी बसत असतील तर कदाचित मतदारांनी या गोष्टीवरती विचार करायची खरंच गरज आहे. बाकी सध्या प्राजक्तदादा तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. त्यांची भूमिका अगदी अचूक शब्दांमध्ये व्यवस्थित पद्धतीनं एक प्रश्नाला त्यांनी समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही त्याच्याशी समाधानी आहात का, नक्की कळवायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा, आज वेळ दिलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.